नुकताच जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या। काही जिल्ह्यातील निवडणुका आरक्षण मुद्द्यावर पुढे ढकलल्या आहेत। अशा वातावरणात आता ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसह नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केला आहे। 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे। पहिला टप्पा तहसीलदार गुगल अर्थच्या सहाय्याने 20 फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील। दुसरा टप्पा 27 फेब्रुवारीपर्यंत गावातील तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील। तिसरा टप्पा जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर 23 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देईल। प्रारूप प्रसिद्धी 7 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचनेचा मसुदा प्रारूप जाहीर केला जाईल। हरकतींची मुदत नागरिकांना 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील। सुनावणी प्राप्त झालेल्या हरकतींवर 21 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल। 4 मे रोजी होणार अंतिम घोषणा। जिल्हाधिकारी 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील। त्यानंतर 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून विविध पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयारीला लागले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे।